आणि आता पुण्यामध्ये काय घडतंय पाहूयात आपलं पुणेमध्ये। पुणे महापालिका आणि पाटबंधारे विभागातील पाणीपट्टी थकबाकी वादामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मध्यस्थी करणार आहेत। या संदर्भात लवकरच बैठक होणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली आहे। महापालिकेची सुमारे 928 कोटींची थकबाकी असल्यामुळे पाटबंधारे विभागानं पाणी कपातीचा इशारा दिलाय। पुण्यामध्ये सोसायटींनी पीएनजी गॅसचा वापर करावा यासाठी सहकार विभाग जनजागृती मोहीम राबवणार आहे। शहरातील 6000 सोसायट्यांमध्ये पीएनजी गॅसचं वितरण होत आहे। पहिल्या टप्प्यामध्ये 2 लाख घरांमध्ये पीएनजीचा वापर सुरू करण्याचं उद्दिष्ट ठेवलंय। त्यामध्ये 4 लाख सिलेंडरची बचत होणार आहे। पाहूया नाशिकमधल्या महत्त्वाच्या बातम्या। महावीर जयंती निमित्तानं येवल्यामध्ये मांस विक्री बंद ठेवण्याच्या मागणीसाठी नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे। तत्काळ जाहिरात देऊन श्रीरामनवमी आणि महावीर जयंती दिवशी येवला शहरासह परिसरामध्ये मांस विक्री बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली आहे। युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट असलेल्या साल्हेर आणि सालोटा किल्ल्यांवर 2 संशयितांनी आग लावली। या आगीमध्ये किल्ल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। वन विभागानं शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणून तातडीनं दोघांना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा नोंदवलेला आहे।